राज्यभरात आज कांद्याचं आंदोलन चांगलंच गाजतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याचा प्रश्न मोठा पेटलेला आहे। वैजापूरमध्ये शिवसेना युबीटीनं यासाठी मोठं आंदोलन केलं आणि आंदोलकांनी यावेळी टायर जाळले, समृद्धी महामार्ग रोखला। आंदोलकांची पोलिसांनी मग धरपकड केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा दराचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलाय। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कांद्याच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला। कांद्याला हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे पोलिसांना आंदोलकांना ताब्यात घ्यावं लागलं। वाहतूक त्यानंतर सुरळीत झाली। तर अंबादास दानवे यांच्यासह ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये आता नेण्यात आले। आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पीक उत्पन्न करतो आणि त्या पिकाला जर कधी कवडी मोल भाव मिळत असेल तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? रोडवर येऊन आंदोलन करण्यापेक्षा आम्हाला काही राहिलंच नाही ना। आज जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे, प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे। आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणतो कवडी मोल भाव। मग त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात चक्काजाम करणार आहे। रुपये सरकारने जो 12 रुपये 35 पैसे भाव जाहीर केलेला आहे तर तो शेतकऱ्याला मान्य नाही। कांद्याचा उत्पन्न खर्च 1500 पेक्षा जास्त आहे। आणि दुसरी गोष्ट, सरकारला ज्या वेळेस तेल कंपन्याचा एका महिन्याचा लॉस 30,000 कोटी झाला म्हणतात, परंतु आम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने कांदे तोट्यात विकतो। त्यावेळेस सरकारला आमचं देणं घेणं नाही। अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणताही कायदा काही जरी झालं तर आम्हाला घेणं नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, आमचं काही पोलिसांविरुद्ध आंदोलन नाहीच आहे। गळ्यात कांद्याच्या माळा घालून दोन्ही बाजूला हा रस्ता, मग या कांद्याचं करायचं का? हा प्रश्न महामार्ग हा नागपूर मुंबई महत्वाचा। आता मग या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे ना, या रस्ता का रोखला म्हणून। हो, या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? घ्यावीच लागेल, सुरू आहे, घ्यावीच लागेल। एका एवढे लोक कांदा उत्पादक शेतकरी शिवसैनिक उभे झाले का? आता तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत, घेऊन जाऊ द्या, त्याला काय नवीन थोडी, आम्हाला पोलिसांनी घेऊन जाणं काय नवीन थोडी गोष्ट आहे।